पूर्ण मुक्त असं जे हे परिपूर्ण तत्व आहे, आत्मतत्व, त्याच्याशी जो कोणी एकरूप झालेला आहे, अशा गुरूंच्या कडून जर त्या संबंधीच आपल्याला निरूपण झालं, म्हणजे त्यांनी जर आपल्याला बोध केला, तर त्या शिष्याच्या ठिकाणी काहीही संदेह राहत नाही, असं ते म्हणतात. दुसरा अर्थ त्यांनी आता सांगितलेला आहे की शिष्याच्या स्वतःच्या आत्मतत्वाहून ते अन्य नाही. म्हणजे आत्मतत्वाचं प्रतिपादन झालेलं असेल तर तिथं शंका नाही, त्याला काहीही शंका उरत नाही. गती शब्दाचा आणखीन एक अर्थ आहे मार्ग, तो शंकराचार्यांनी सांगितलेला आहे. आत्मा म्हणजे आत्मतत्वाहून अन्य नव्हे, म्हणजे असं प्रतिपादन जर केलेलं असेल तर त्याचा अर्थ असा होतो की त्याला पुन्हा जन्म मृत्यूचा फेरा नाही. कोणत्या मार्गाला आजपर्यंत हिंडत होता? जन्म मरण या मार्गातच होता. तर हा मार्ग आता त्याचा संपला. सुंदर मार्ग हा अर्थ काढलेला आहे. आणि गती शब्दाचा अर्थ शंका असाही आहे, तोही त्यांनी घेतलेला आहे. शंका जेव्हा ब्रह्मनिष्ठ गुरूंच्याकडून ब्रह्मविद्या आपल्याला प्रतिपादन केली जाते, त्यावेळी त्या शिष्याच्या अंतःकरणामध्ये शंका राहत नाही. आत्म्याचं स्वरूपच इतकं मुळात सूक्ष्म आहे. चार अर्थ हे लक्षात आले का पाहत नाही. पहिल्यांदा असा आहे की त्या द्वैत कल्पनेतून तो पूर्ण मुक्त होतो, कारण तो गुरुही त्याला एकरूपत्वा समरस होऊन आत्मतत्वाशी समरस होऊनच तो सांगत असतो. आणि म्हणून तो ते सुविज्ञेय होतं. ते स्पष्टीकरण त्याचं जे असतं ते सुविज्ञेय होतं. दुर्विज्ञेयता त्यातून नष्ट होते. त्यांना अनाकल्पनीय होत नाही. त्याचं कारण त्यानं एकरूप होऊन सांगितलेलं आहे. ते प्रतिपादन हे वेगळेपणानं उरत नाही. म्हणून लक्षात आले काय अर्थ? पुढचं त्यांनी असं म्हणलेलं आहे की हा चौथा जो चरण आहे या मंत्राचा, की तो आत्मा हा इतका सूक्ष्म आहे की अणुप्रमाणाहूनही अणुवत आहे. म्हणजेच तो अतर्क्य आहे, असाही तिथं शब्द त्यांनी टाकला लगेच. अतर्क्य आहे. अनेक प्रकारनं त्याचं आपण जरी चिंतन केलं, बहुधा चिंतनता, तरी सुद्धा आपल्या स्वबुद्धीनं मनुष्याला ते कळणार नाही. बुद्धी कितीही तीव्र असते. ते म्हणतात की बरं आपल्या बुद्धीला कळत नाही, मग अन्य लोकांच्याकडून जर आपण ऐकून घेतलं तर मग आपल्याला यथार्थ होईल का ज्ञान? ते म्हणतात तरी सुद्धा अनेक शंका उठतीलच. खरा जो जाणकार असेल, आणि तो जाणकार याचा अर्थच अनुभवणारा असा जो असेल, त्याच्याकडून जर मात्र घेतलं तर मात्र शंका राहणार नाही, असं त्यांचं म्हणणं. म्हणून साक्षात्कारी सद्गुरूच शिष्याला छिन्न संशय करून सोडतात, म्हणजे ते त्याला ज्ञानस्वरूप बनवतात. तेव्हा आत्मज्ञान करून देण्याच्या बाबतीमध्ये जे स्वतः ज्ञानस्वरूप झालेले आहेत असे श्रीगुरु इथं समर्थ आहेत, अन्य नाही. इतर जे काही शाब्दिक जंजाळामध्ये शिरतात, दुसऱ्यांचीही दिशाभूल करतात, ते म्हणतात की त्यांच्याकडून काही त्याचं समाधान होणार नाही. हा आत्मा त्यांच्याकडून सुविज्ञेय होणार नाही. जर श्री गुरु जर ते सांगतील तर तेच स्वयमेव ते झालेलं असल्यामुळे, ते खरे अनन्य प्रोक्ते असल्यामुळे त्यांनी सांगितल्यानंतर मात्र आता पुन्हा गती नाही, म्हणजे पुन्हा भ्रमण नाही, पुन्हा जन्म मरण नाही, पुन्हा कुठलीही शंका उरणार नाही, पुन्हा कोणतंही ज्ञान घेण्याचं राहणार नाही, असे तऱ्हेतऱ्हेचे असते. सगळ्या गती तिथं कुंजित होतात असं एकच ठिकाण आहे, आणि ते म्हणजे श्री गुरुचरण, असं या मंत्रानं काय सांगायचं. पुढचा मंत्र असा येतो, मंत्र 9.
नैषा तर्केण मतिरापनेया प्रोक्तान्येनैव सुज्ञानाय प्रेष्ठ यां त्वमापः सत्यधृतिर्वतासि स्वाद्रं नो भूयान् नचिकेतः प्रष्टा. मागच्या श्लोकाला मंत्राला धरूनच हा मंत्र आलेला आहे. पुढचं त्याचं स्पष्टीकरण आहे. एषा मतिः तर्केण न आपनेया ते प्रेष्ठ अन्येन एव प्रोक्ता सुज्ञानाय त्वं याम आपः बत सत्यधृतिः असि नचिकेतः नः स्वादृक् प्रष्टा भूयान्. तिथे गौरव केलेला आहे नचिकेताचा तरी शिवधर्माने. अर्थ असा आहे, एषा म्हणजे ही मती, ही आत्ममती, तर्केण तर्काने न आपणेया प्रापणीय नाही किंवा तर्काने तिचा त्याग करू नये. दोनही अर्थ होऊ शकतात. आपणेया म्हणजे ती मिळवणे आणि त्याग करणे दोन्ही आहेत. तर्काने ही आत्ममती मिळवणं शक्य नाही किंवा जी आत्ममती ही कशी दुर्लभ आहे. तेव्हा कोणीतरी तर्क करत बसतं, काहीतरी आपल्याला सांगतं, म्हणून आपण मिळालेल्या आत्ममतीचा, आपल्या ठिकाणी उद्भूत झालेल्या या सद्बुद्धीचा त्याग करू नये केवळ तर्कानं अनुमान करून, असंही सांगायचं. कारण मुळात ही आत्ममती निर्माण होणं, आत्मबुद्धी निर्माण होणं फार कठीण आहे. आणि जर का निर्माण झालेली असेल पूर्वपुण्यानं किंवा सद्गुरूंच्याकडून श्रवण करून घेतल्यामुळं, तर त्यानं ती कोणीतरी तार्किक लोकांनी आपल्या बुद्धिभेद केला म्हणून ती सोडून देऊ नये, ती आपली तिचा त्याग करू नये. हे प्रेष्ठ म्हणलेलं आहे त्याला, हे प्रियतमा, तू माझा प्रियतमा आहे. अत्यंत लाडका शिष्य आहे तो नचिकेता यमधर्मांचा. ते म्हणतात की तार्किकाहून निराळ्या अन्य अशा आगमज्ञानानं सुज्ञानाय सांगितलेली प्रोक्ता अशी ही मती ही काय करणार आहे, सम्यक ज्ञानाला कारण होते. तेव्हा ज्या मतीला तू प्राप्त झालेलाच आहे, त्वम आपः याम, जिला तू मिळवलेलंच आहे मुळात, ती आगम ज्ञाने सांगितलेली असतानाच काय करायचंय, तू उत्तम ज्ञानाला कारण होशील. ते म्हणतात सत्यधृतीर बत असी, खरोखर आणि म्हणलेलं आहे तू सत्यधृती आहे. नचिकेताला इथंच त्यांनी हमी देऊन टाकलेली आहे यमधर्माने की तू त्याला प्राप्त होशील उत्तम ज्ञानाला. अभक्त ते म्हणतात ही तुला मुळात ही आत्ममती मिळालेली आहे, ज्याच्याजवळ ही सद्बुद्धी आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणे सद्बुद्धीची केकुली म्हणू नये, कारण दीपकरिता जरी धाकुटी असली तरी बहुतेजा ते प्रकटी. तेव्हा ही तुझ्या ठिकाणी उदित झालेली मी पाहतो आहे. हे कशावरून, कारण तू जे धैर्य दाखवलं, जी सत्यधृती, धृती म्हणजे धैर्य, जी सत्यधृती दाखवली. सत्यधृती याचा अर्थच असा आहे की त्यानं ज्या सगळ्या मिथ्या गोष्टी होत्या, ज्या अशाश्वत गोष्टी होत्या, त्यांच्याबद्दल, त्या विषयांच्या बद्दल त्यानं त्यागवृत्ती दाखवलेली आहे. आधीची ते त्याला विविध प्रलोभनं नचिकेताला दाखवली गेली, ती सगळी त्यानं त्या प्रलोभनावर मात केलेली आहे, ती सगळी दूर केली. याचा अर्थ हे धैर्य तुझ्या ठिकाणी जे आहे, ही जी सत्य निष्ठा तुझ्या ठिकाणी आहे, तेव्हा हे नचिकेता तुझ्यासारखा प्रश्न विचारणारा, त्याला काय पाहिजे आहे, ब्रह्मविद्याच मला हवी आहे, मला तिसरावर हाच हवा आहे, असं त्यानं पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. तेव्हा तुझ्यासारखा प्रश्न विचारणारा असा शिष्य आम्हाला पुन्हा पुन्हा मिळो, असं ते म्हणतात. तू तर मला मिळालेलाच आहे सत्ता, तर मला पुन्हा असेच शिष्य मिळो की ज्याला फक्त सत्यनिष्ठा आहे. आणि सत्यनिष्ठा असण्यासाठी आधी
त्यांच्याजवळ सत्य धृती आहे, सत्याला सामोरं जाण्याचं धैर्य आहे त्यांच्याजवळ, असेच शिष्य मला मिळवत. नचिकेता नहा आणि स्वाद्र तुझ्यासारखे कष्टा भोयान आम्हाला तसेच मिळवत, असं कष्टामध्ये विचारणारे, असं ह्या परमार्थातलंच विचारणारे आम्हाला भेटून असं म्हणलं. तेव्हा आपल्याचं ज्ञान करून घेण्यासाठी जी बुद्धी लागते ती ते म्हणतात तर्कानं तर कधीच प्राप्त होत नाही. तार्किक पंडितांना आत्मज्ञान नीट झालेलं असत नाही, त्यांना ते सांगताही येत नाही. म्हणून आत्मज्ञानी सत्पुरुष जो असतो त्यानं जे सांगितलेलं असतं ते आपल्याला चांगलं उमगतं, चांगलं कळतं. मग भले का ते शृंगारिक अलंकृत म्हणूया आपण, भाषेत नसे ना. तिथं त्यांनी म्हणलेलं आहे, हे नचिकेता आत्म्याला जाणण्याची बुद्धी तुला प्राप्त झालेली आहे, तेव्हा तू खऱ्या अर्थाने सत्यनिष्ठ आहे. आणि म्हणून तुझ्यासारखा प्रश्न करणारा शिष्य मला असावा असं मला वाटतं. हा थोडा आपण मंत्र पूर्ण करूया. यथार्थ असा आत्मबोध करून घेण्यासाठी श्री गुरूंना मुळात शरण जावं लागतं, कारण त्यांच्याच जवळ हे ज्ञानबीज असतं. आणि हे ज्ञानबीज ते सद्बुद्धीच्या सुक्षेत्रातच पेरतात. सद्बुद्धीचं क्षेत्र असेल तर तिथंच ते रुजतं. उखर भूमी असेल तर ते रुजत नाही. तर्काच्या रेताळ जमिनीत ते म्हणतात की ते कुजून जातं, भ्रमादी दोषामुळे कुजून जातं, त्यांची भ्रांती काही मिटत नाही. म्हणून तेव्हा तार्किकाला कितीही शब्दशास्त्र जरी अवगत असले तरी सुद्धा त्या शब्दशास्त्राचंच एक संकट होऊन बसतो. त्याला एक त्यांच्या आड येतं, त्या घटपटाची रूपकच तो धरून बसतो, शाब्दिक कसरती करत बसतो आणि त्या शाब्दिक कसरतीतच त्याचं आयुष्य जातो. उपनिषदांचा अभ्यास करू का असं जेव्हा श्रीगुरूंना विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं, त्या वेदांताचा भाग, आत्मज्ञानाचा भाग त्यातला उत्तम आहे, चांगला आहे, पण अशाच मंत्रांचं, अशाच वाक्यांचं चिंतन करावं. उलट त्यात काही सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, तिचा विस्तार कसा होत गेला वगैरे सुद्धा भाग आलेला आहे उपनिषदामध्ये. पण या गोष्टी वाचाव्यात आणि सोडून जाव्यात, त्यांचं चिंतन करायचं नाही. चिंतन कशाचं करावं त्या एवढ्यासाठी बघायचे आहे की त्या साधण्यासाठी कोणता भाग त्यागण्यासाठी आणि कोणता भाग आत्मसात करण्यासाठी हे कौशल्य बुद्धीचं आपण दाखवायला पाहिजे. हा विवेक आपल्या ठिकाणी पाहिजे. नाहीतर मग आयुष्य यातच जातं. हे सगळे सर्व शास्त्र अध्यासण्यामध्ये आणि आत्मज्ञान दूर राहते. वेदांत शास्त्रामध्ये जे निरूपण केलेले आहे त्याचा गुरुमुखाने बोध झाल्यानंतर नुसतं माझं मी वेदांत वाचतो, पण सुद्धा माझं मी अभ्यास करतो आणि मी समजून घेतो आत्म्याचं स्वरूप, की गुरुमुखातनं त्याचा बोध व्हायला पाहिजे. आणि तो बोध झाल्यानंतर सुद्धा श्रद्धेनं त्यानं ती अनुसरली पाहिजे. आणि अशा बुद्धीला सद्बुद्धी म्हणतात. असं अनुसरणारी जी बुद्धी आहे आणि तीच त्याची अविद्या नाहीशी करते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना त्रिकुटी म्हणून म्हणलं. तेव्हा नचिकेताला यमधर्म म्हणताय, वास्तविक ही बुद्धी तुझ्या ठिकाणी आहे. माझ्या तिसऱ्या वराचा एक भाग म्हणून ही बुद्धी तुला आता मिळालेली आहे. भगवंतांनी सुद्धा गीतेमध्ये असं म्हणलेलं आहे की जो अशा तऱ्हेने भगवंतांची प्रसन्नता जोडतो सत्कर्मांची कोसमूळ त्याला वाहून, त्याला ददामी बुद्धियोगम तम म्हणलेलं आहे. मी त्याला काय देतो प्रसाद म्हणून? आधी बुद्धियोग देतो. हा मिळणं ही सुद्धा एक भगवंताची कृपा आहे. तेव्हा
तिथं त्यांनी म्हणलेल्या यमधर्मांनी की माझ्या तिसऱ्या वराचा एक भाग म्हणून ही बुद्धी तुला आता मिळालेली आहे, तेव्हा तू आता ज्ञानाचा अधिकारी झालेला आहे. ज्ञान, निष्ठा, योग्यता येणं हाच एक मोठा टप्पा आहे आणि तोच गाठण्यात बरेच लोक तिथं नापास होतात. तेव्हा नचिकेताला यमधर्माने सांगितलेलं आहे की तू तुला ज्ञानाचा तू आता अधिकारी झालेला आहे. तुझ्यासारखा प्रश्न विचारणारा फार दुर्मिळ आहे आणि तो मला घेतला असा दुर्लभ शिष्य, याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो आणि असेच शिष्य मला वारंवार घेतो असं मला वाटतं. मुळात आत्मा हा आनंदमय आहे. तेव्हा आत्म्याचा अनुभव येण्यासाठी आपल्या मनाला सुद्धा आनंदात रमण्याची पात्रता यायला पाहिजे. त्याला आधी आनंद म्हणजे काय हे कळलं पाहिजे, जो कशावरही अवलंबून नाही. ज्याचा विषय आणि आश्रय हे दोन्ही ज्याला नाहीत त्याला आनंद म्हणलेला आहे. विषयातून मिळणाऱ्या आनंदाला विषय आहे पुढे आणि आश्रय आहे, म्हणजे सुख घेणारा आहे. म्हणून आश्रय आणि विषय असे दोनही आधार ज्याला आहेत त्याला आनंद म्हटलेलंच नाही. आणि सुख, कारण ख म्हणजे इंद्रियावर आधारित आहे. तेव्हा मुळात आधी आपल्या मनाला अशा निरपेक्ष आनंदात रमण्याची पात्रता आहे का ते पाहिलं पाहिजे. आपलं मन जोपर्यंत अनात्म वस्तूमध्ये रमतं तोपर्यंत आत्म्याच्या ठिकाणी रमण्याचं सामर्थ्य आपल्या अंगी येत नाही. आत्मविश्लेषण करून ज्याचं त्यांना हे पाहायचं आहे. अशाश्वत वस्तू आपल्याला पूर्ण सुख देऊ शकत नाही हे आपल्याला अनुभवानं आता माहीत झालेलं आहे. पण तरी सुद्धा त्या प्रत्यक्ष आम्हाला दिसत आहे, प्रत्यक्ष त्यापासून क्षणकाळ का असताना सुख मिळत आहे, त्या खऱ्या वाटत आहेत, म्हणून त्यांना टाकून देण्याचं धैर्य आम्हाला होत नाही. जोपर्यंत